नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनल. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपण आज एका अतिशय महत्त्वाच्या आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये गेलं वर्षभर ज्या विषयांनी एक वातावरण हलवून टाकलेल्या अशा विषयाच्या संदर्भात आपण स्पर्श करणार आहोत. हा मुद्दा अजून वाढू शकतो आणि या विषयावर आपण पुढेही काही भाग करणार आहोत. अर्थात आज आपण हा भाग करतोय याचं कारण एक तातडीची बैठक अंतरवाली सराटी येथे झालेली आहे आणि मनोज जरांगे यांच्याबरोबरच बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म याच्यातले काही धर्मगुरू त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि निवडणुकीची एकूण स्ट्रॅटेजी ठरवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना काय असावी यासाठी ती बैठक होती आणि मनोज जरांगे यांनी या संदर्भात काही निवेदनं दिलेली आहेत किंवा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एक विषय ठरवणार आहेत. 1-2 दिवसामध्ये त्याच्या संदर्भातही ते पत्रकार परिषद घेऊन पुढच्या भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र आजपर्यंत या एकूण आंदोलनाचा मनोज जरांगे यांच्या एकूणच जे काही आजपर्यंत आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा, उपोषणाचा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे या संदर्भात आमच्याकडे बऱ्याच जणांनी विचारणा केलेली आहे. हा खरं तर विषय अजून काही काळानंतर पूर्णपणे ओपन होईल, खुला होईल आणि त्यावर अधिक स्पष्टपणे बोलता येईल. मात्र आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये मनोज जरांगे यांच्या एकूणच जे काही हालचाली सुरू आहेत, त्यांची आंदोलनं झाली, राजकीय नेते भेट गाठ घेत आहेत, त्यांच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी त्यांच्याकडे जाऊन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि पाडायचं की निवडून आणायचं या विषयावर मनोज जरांगे हे काही निर्णय घेणार आहेत. हा सगळा विषय मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमच्या या भूमिकेच्या विरोधात जे असतील त्यांच्या विरोधात आम्ही नक्की असू अशी एक भूमिका त्यांची आहे. या सकृतदर्शनी थेट भूमिकेमध्ये त्यांनी विशेषतः भाजप आणि भाजपमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा ठपका ठेवून एकूणच राजकीय वाटचालीला प्रारंभ केलेला आहे. आता निवडणुकीच्या या सगळ्या गदारोळामध्ये त्यांच्या भूमिकेचा काय परिणाम होईल, आंदोलनाचा काय परिणाम होईल हा आपण विचार करूया. जरांगे फॅक्टर असं म्हटलं गेलेलं आहे, जरांगे घटक. या जरांगे घटकांचा काय परिणाम निवडणुकीवर होईल याकरता मागे आपण पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक बघूया. लोकसभेच्या निवडणुकीवर नक्कीच जरांगे फॅक्टर जो आपण म्हणतोय जरांगे घटकाचा परिणाम झाला. आता इथे घटक म्हणजे मी एकूण विचारसरणी अशा अर्थाने घेतोय, व्यक्ती सापेक्ष माझं कुठलंही बोलणं यामध्ये नाही आहे. जरांगे फॅक्टर याचा अर्थ आंदोलन, ते पण आरक्षणासाठी, आणि आरक्षणासाठी जे आंदोलन केलं जातंय त्या संदर्भात जे विचार कायदेशीरदृष्ट्या होत आहेत त्या विचारांचा परिणाम, याला मी जरांगे फॅक्टर म्हणतोय. मनोज जरांगे ही व्यक्ती म्हणून मी त्यामध्ये बघत नाहीये. लोकसभेमध्ये नक्कीच या घटकाचा परिणाम झाला. भारतीय जनता पक्षाला जी अपेक्षित जागा होत्या, अगदी 22, 23, 24 जागांपर्यंत म्हणत होते, मात्र ते 9 जागां म्हणजे एका सिंगल डिजिट ज्याला म्हणतो एकल संख्येपर्यंत त्यांची विजयाची घोडदौड येऊन थांबली आणि काँग्रेस ही त्यांच्यापेक्षा पुढे निघून गेली. विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस या दोघांना त्यामध्ये चांगलं यश मिळालं हे आपण थेटपणे म्हणू शकतो. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सुद्धा यश चांगल्या पद्धतीने महायुतीमध्ये मिळालं. मात्र उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि भाजपला यश न मिळण्याचं पुन्हा कारण जे आहे ते आहे हा जरांगे फॅक्टर किंवा जरांगे विचारसरणीचा घटक. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता जे काही आंदोलन झालं ते भावनिक होतं. प्रारंभी हे आंदोलन एका मराठा समाजापुरतं, त्याला आरक्षण मिळावं, आर्थिकदृष्ट्या त्याची उन्नती व्हावी या अनुषंगाने होतं. यामध्ये सर्वच पक्ष, सर्व पक्षातले सर्व मराठा समाजासह सर्व मंडळी जोडली गेलेली होती. 6-7 जी काही उपोषणं झाली त्या उपोषणामध्ये शेवटच्या काही उपोषणांमध्ये त्याला राजकीय रंग आला आणि निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत निवडणुकीमध्ये उतरण्याचा, परत थांबण्याचा, पाडण्याचा, जिंकण्याचा किंवा एकूणच राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे निभावण्याचा प्रयत्न सुरू केला.
आणि जेव्हा राजकारणामध्ये एखादी व्यक्ती येते तेव्हा राजकारणाचे जे अधिक आणि उणे फायदे, नफा, नोटा, तोटा असतो तो सगळा सहन करावा लागतो. जोपर्यंत हे आंदोलन सामाजिक होतं, भावनिक होतं, तोपर्यंत सर्वच मराठा समाज त्यांच्याबरोबर होता. आज परिस्थितीमध्ये तसं आहे असं म्हणता येणार नाही. बहुतेक भागांमध्ये, विशेषतः आपण साताऱ्याचा जर काही उल्लेख केला, तर साताऱ्यामध्ये फलटण वगळता बाकी सर्व 7 जे विधानसभा मतदारसंघ आहेत, यामध्ये मराठा विरुद्ध मराठा असेच उमेदवार आहेत. म्हणजे सातारामध्ये तुम्ही घेतलं, कदम विरुद्ध भोसले. कराड उत्तर, कराड दक्षिण घेतलं, चव्हाण विरुद्ध भोसले विरुद्ध पाटील विरुद्ध कदम विरुद्ध अशाच पद्धतीचं आपल्याला सगळीकडे चित्र दिसतं. फलटण हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे तो तिथे आपल्याला दिसत नाही. काही प्रमाणात माणमध्ये जयकुमार गोरे आणि त्यांच्या विरोधात परत जो काही आपण देसाई वगैरे हा विषय घेत होतो तो तसाच होता. ह्याच्यामध्ये पाडलं जरी कोणाला तरी निवडून येणारही मराठा समाजाचेच आहेत. आणि लोकसभेकरता त्याचा व्हॉल्यूम, आकारमान मोठं होतं. साहजिकच एक व्यक्ती पडणं आणि आता एका व्यक्ती म्हणजे एका मतदारसंघामध्ये लोकसभेच्या 8 मतदारसंघ जेव्हा येतात तेव्हा मायक्रो लेवलवर ह्या गोष्टी त्या पद्धतीने होतील असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की वैयक्तिक संबंध असतात, आपापसातले एकूणच हेवे दावे, राग लोभ, कामं या सगळ्याचा एक विषय असतो. कायमस्वरूपी तिथे राहायचं असतं. लोकसभेमध्ये त्या अर्थाने थेट संबंध कमी लोकांचा येतो जेवढा विधानसभेमधला लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा बऱ्यापैकी येत असतो. साहजिकच कुणाला पाडणं न पाडणं हा विषय थेट येऊ शकतो आणि कुणाची नाराजी घेणं हे न परवडणारं असतं एकूणच समाज जीवनामध्ये. त्यामुळे याचा परिणाम कितपर्यंत होईल विधानसभेकरता विशेषतः हा अवघड भाग वाटतो. हां, त्यांचा जो इम्पॅक्ट असणारा, प्रभाव असणारा जो भाग आहे बीड, उस्मानाबाद वगैरे, परभणी वगैरे या ठिकाणी नक्कीच त्याचा परिणाम होईल. मात्र पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबईसारखा मेट्रोपॉलिटन सिटी असेल, पुण्यासारखी असेल, इथे अशा पद्धतीचा परिणाम कितपत होईल याबाबत मात्र संशय नक्कीच आहे. परिस्थिती बदलत जाईल, आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. मात्र आज तरी असं दिसतंय की लहान गावांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हा फॅक्टर कमी होईल आणि तो कमी करण्याच्या म्हणजे जातीय विभागणी होणं हे लोकशाहीच्या दृष्टीने, समाजकारणाच्या दृष्टीने, समाज जीवनाच्या दृष्टीने चांगलं नाही आणि त्याकरता प्रयत्न खरं तर सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. विभाजन होणं हे चुकीच्या पद्धतीने लोकशाही अंमलात आणण्याचं लक्षण आहे. मला असं वाटतं की जरांगे पाटील आत्ता सगळ्या जातीपातीच्या मंडळींना एकत्र घेऊन एकत्र येत आहेत आणि पुढे जात आहेत. मात्र एक विषय असा पण आहे की जरांगेंनी त्यांची पॉलिटिकल फिलॉसॉफी अजून जाहीर केली नाही, राजकीय विचार त्यांनी जाहीर केलेला नाहीये. आरक्षण एवढा एकच मुद्दा आहे. आरक्षणा समजा कर्मधर्म संयोगाने आणि त्यांच्या नशिबाने आणि एकूणच जनरेट्यामुळे जर नवीन कुठलंही सरकार आलं, युतीचं येऊ आघाडीचं येऊ, त्यांनी जर काही 2 दिवसात होणं अवघड आहे कारण त्याला कायदेशीर प्रक्रिया वगैरे खूप मोठा विषय आहे. पण तरी आपण मान्य करू की जर काही आरक्षण मिळालं तर त्याच्या पुढच्या दिवसापासून जरांगे पाटील करणार काय? कारण आरक्षण ह्या एका बिंदूवरच त्यांचं आत्ता सगळं हे आंदोलन उभं आहे. आरक्षण मिळाल्यानंतर काय? मध्यंतरी त्यांनी असं सांगितलं होतं की मी शेतीच्या प्रश्नात लक्ष घालेन. आता शेती, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विषय हे कायम राहणारे विषय आहेत. आता ह्याच्यामध्ये शेतकरी संघटना अनेक आहेत, देशभरात अनेक आहेत, त्या एकत्र येणं आणि त्यांनी शेतकऱ्यांचे मालाला भाव मिळण्यापासून अनेक गोष्टी आहेत त्याकरता सतत लढे उभारणं, याच्यामध्ये राजकीय विचारसरणी काही राहत नाही, लोक चळवळती होत असते. साहजिकच राजू शेट्टींपासून अनेक मंडळी, सदाभाऊ खोत आहे, राजू शेट्टी आहेत, बच्चू कडू, अनेक मंडळी आहेत शेतीसाठी काम करतायत आणि त्यामध्ये एकाची भर पडल्यानंतर जरांगे पाटलांचं आजचं जी ताकद आहे ती त्यावेळेला राहील असं वाटत नाही. राहिली तर बरीच आहे पण वाटत नाही राहील अशी. आरोग्य आहे, शिक्षण आहे, वेगवेगळे जे मी 5-6 मुद्दे महत्त्वाचे बेसिक ज्याला आपण म्हणतो पायाभूत गोष्टी आहेत, या संदर्भात अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक मंडळी, NGOज काम करत असतात. त्यामध्ये जरांगे पाटील काम करत असतील तर ते सर्वांच्या बरोबर जातील. आज मराठा समाजाचं आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा बिंदू घेऊन ते काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात येईल आणि त्यावर त्यांचा राजकीय भूमिका एक चौकट जर नसेल तर पुन्हा एक विस्कळीतपणा, अर्थात त्यांना जे इप्सित साध्य करायचं ते होईल पण ते धोरण
आणि त्यांची जी चळवळ आहे ती पुढे जाईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह लागू शकतं. अर्थात अजून 2-3 दिवसामध्ये भूमिका स्पष्ट होतील. काय होतील ते आपण नक्की पाहूया. हा भाग कसा वाटला आपल्याला ते नक्की आम्हाला कळवा. प्रतीक्षित आहोत. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहूयात, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.